प्रश्न बघा 2x - 6y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील सारणी पूर्ण करा। आता हा जो प्रश्न आहे तो मार्च 2020 मध्ये बोर्डासाठी त्यांनी विचारलेला होता। ठीक आहे, त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित आता लक्षपूर्वक आता बघायचा आहे। तर या ठिकाणी बघा त्यांनी x y ची किंमती दिलेल्या आहेत। ओके, सो या ठिकाणी बघा x ची किंमत आपल्याला -5 दिलेली आहे आणि या ठिकाणी y ची किंमत 0 दिलेली आहे। ओके, आता आपल्याला त्याची जी निर्देशक आहे ते दोन्हींचे निर्देशक काढायचे आहेत। फक्त आपल्याला हा टेबल सॉल्व्ह करायचा आहे, आपल्याला याच्यावरून आलेख आहे तो काढायचा नाही, फक्त ही सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे। आता उत्तरामध्ये लिहित असताना सुरुवातीला जे समीकरण त्यांनी आपल्याला विचारले आहे ते समीकरण आपण लिहूया 2x - 6y = 3। ओके, आता x ची किंमत त्यांनी आपल्याला -5 दिलेली आहे, ती आता आपण या समीकरणामध्ये लिहूया। 2 × -5 - 6y = 3। ठीक आहे, आता हे आपण सॉल्व्ह करूया। 5 × 2 = 10, वजा असल्यामुळे इथं -10 येतील, -6y = 3। ओके, सो आता हे आपण सॉल्व्ह करूया। -10, आता बघा 3 आहेत ना, ते आपण या साईडला घेऊया, म्हणजे +3 आहे ते काय होतील -3 होतील, म्हणजे -3 बरोबर। आता -6y आहेत पलीकडे गेले की ते +6y होतील। ओके, म्हणजे आता ही स्टेप आपल्याला नेक्स्ट स्टेप आपल्याला कशी मिळेल बघा, -10 आणि -3 म्हणजे -13 मिळतील बरोबर 6y। ओके, म्हणजेच आता आपल्याला y ची किंमत मिळेल या ठिकाणी, म्हणजेच आता बघा -13/6 बरोबर y। ठीक आहे, 6 गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले होतील, म्हणजेच y ची किंमत किती आलेली आहे बघा -13/6 ही आलेली आहे। ठीक आहे, आता ही जी किंमत आहे y ची ती आपण आता काय करूया, वरती टेबलमध्ये पुटअप करूया। y ची किंमत इथे किती आलेली बघा, x - 5 असताना y ची किंमत किती येते, तर ती -13/6 येते। ओके, हे झालं आपलं उत्तर। आता y ची किंमत 0 असताना x ची किंमत आपल्याला किती मिळेल। ओके, सो या ठिकाणी आपण आता लिहिणार आहोत, या ठिकाणी मी एक छोटी लाईन मारते। ओके, सो जे समीकरण आपल्याला दिलेलं आहे ते अगोदर आपण लिहून घेऊया। 2x - 6y = 3। ओके, आता y ची किंमत आपल्याला 0 घ्यायची आहे। ठीक आहे, म्हणजेच 2x - y ची किंमत 0 आहे म्हणल्यावर तिथं काय होईल, 0 होईल बरोबर 3। म्हणजेच आता बघा, तर 2x = 3, म्हणजेच x ची किंमत आता किती आली बघा, तर 302 आलेली आहे। ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला क्लिअरली दिसते x ची किंमत किती आलेली आहे बघा, तर 302 आलेली आहे। म्हणजेच y जर 0 असेल तर x ची किंमत किती येते बघा, तर 302 येते। ओके, सो याचे आता निर्देशक आपण कसे लिहू शकतो बघा, x y निर्देशक किती येतील बघा, या ठिकाणी x हा -5 आहे आणि y किती आहे बघा, -13/6 आहे आणि या ठिकाणी x हा आहे 302 आहे आणि y आहे 0। ओके, सो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, आपल्याला हा जो टेबल आहे तो सॉल्व्ह करायचा होता। ओके, डिटेलमध्ये मी तुम्हाला दोन्ही समीकरणामध्ये x आणि y ची किमती पुटअप करून